घ्या हो बाई, जरासं उरकत्या हातानं काम चालू द्या. आज आता तुम्ही तिघीच जणी आहे, बाकीच्या 3-4 जणी त्या तिकडे गवा आपल्या हरभऱ्यावर पाठवल्या त्या तिघी जणी. तर घ्या थोडंसं उरकत्या हातानं, जेवढं होते तेवढं झालं पाहिजे. हा, एक तर पाण्याचा मोसम वाटून राहिला आज. पाणी आलं गेलं तर उभ्या गव्हाले तर काही नुकसान नाही होत, पण हे असं पडलेल्या गव्हाले थोडंसं नुकसान होते, माती लागून जाते, खराब होऊन जाते तो गहू. आता जेवढं होते तेवढं करतो बा. आता शांताराम भाऊ आम्ही आता दिवसभर गती हा, जेवढे हात चालायचे तेवढेच हाते चालन ना. करतो बा आता जेवढं होते तेवढं. आणि पाण्याचं काय, पाणी तर तसं सांगितलंय होतं. हा, ते पंजाब टक साहेबांना पाणी सांगितलंच होतं का बा पाणी येणार आहे म्हणे राज्यात 3-4 दिवस अवकाळी पाऊस. हा, आलं तर आलं, आता पण काय करू शकतो तुम्ही सांगा बरं. आपल्या हाती आहे का आता ते पाणी येणं? त्याला यावंच असं तर येईन लेटाले, आपण आपलं काम करू, तो त्याचं काम करते. नाही, पाणी येवाचं राहिलं तर ते तर येईनच म्हणा, ते नाही म्हणून राहिलो मी या लोकाबाई. मी म्हणतो बा आपलं कसं आहे, उरकत्या हाताने घ्या थोडंसं. कसं आहे, आता तुमचं तर काही नुकसान होणार नाही बाबा. आता पाणी गिनी आलं तर सरकार तुम्हाला जेवढी मजुरी आहे तेवढी तर मी द्यायचाच राहिलो. हा, पण नुकसान तर माही होईल ना. ह्या पाहून घ्या बरं, एवढा मोठा गहू कापून पडला आहे. हा, तेवढाचा तेवढा माझ्या गहू वाया चालला जाईल असं म्हणतो मी. म्हणून घ्या थोडंसं उरकत्या हातानं. ठीक आहे ना शांताराम भाऊ, आता जसं जमते तसं करतो बा आता आम्ही. ते एक काम कर, जा पाणी घेऊन ये बरं प्याले. ताण लागून गेली, 12:30-1 वाजून गेले. बरं बरं, थांबा इथं सांगतो पातीवरच पाणी. तिकडूनही थोडासा चक्कर मारून येतो हरभऱ्याच्या वारातून, गंजी झाली त्याची जमा का नाही झाली तर. शकुंतला, शकुंतला, झाले काय हो कपडे धुईदाय करून तुझे? हो बा शांताबाई, आज लवकरच कपडे धुईदाय करून वाळू टाकून दिले. आज थोडासा पाण्याचा मोसम वाटून राहिला. हा, ढग पाय बरं किती काळे काळे झाले, ऊनही नाही तपून राहिले बरोबर. म्हणून म्हटलं बा कपडे वाळत नाही उशिरा धुईन तर, म्हणून धुईदाय करून वाळू टाकून दिले. आवाज तरी थोडीशी बरी होऊन तपून राहिली शकुंतला. हा, पण काल ना परवा 2 दिवस दिवसभर आभाळ तर बुजलंच राहिलं. हा, निरा काळे काळे ढग, आज तरी थोडंसं खुलं वाटून राहिलं बा वातावरण. कायचं खुलं व, आज पाहिजे तू, आज पक्क्यात पाणी येते दुपारी, नक्की पाणी येते आज. थोडीशी ऊनही तपून राहिली आणि ढगही येऊन राहिले फिरून फिरून. पाहिजे तू, आज नक्कीच पाणी येते बा दुपारी. अमाय, आज नाही आलं पाहिजे हो शकुंतला पाणी. आज तर बिचारे दोन्ही वावरात कामं चालू आहे. इकडल्या वावरात गहू सोंगणं चालू आहे, 3-4 बाया तिथं आहे. आणि त्या दुसऱ्या वावरात जे ठिकाणी केलं होतं तिथं ते गहू आपले हरभरा उचलणं चालू आहे. सोंगसांग झाला, म्हटलं बा गंज मारून ठेवून द्या, पाण्या पावसाचा आभाळाचा टाइम आहे तर. पाणी गिनी आलं तर फालतू इकडे तिकडे धावपळ करा लागल. हा, झाकून ठेवा, ताडपत्री घेऊन जा, हे न ते. आता वाटून तर राहिला बा अंदाज आता शांताबाई पाण्याचा, आणि बातम्यातही सांगितलं आहे का पाणी येईन बा म्हणून. जाऊ दे आता. बरं मी काय म्हणतो, मला थोडीशी साखर दे बरं, एखादा कप. आज बिचारे साखर संपून गेली आणि 2-3 दिवसापासून या वावराच्या कामात आहे, तर काही किराणा आणलाच नाही. तर साखर दे बरं एखादा कप, मग आनंद हे किराणा तवा घेऊन देईन तुला. घेऊन जा ना शांताबाई, काय विषय आहे का, घेऊन जा. बापरे, किती वेळची कडा रोज नको राहिली हो सुनंदा. हा, मी तर बापा फार घामाचो करून गेली. एवढ्या मोठ्या मंगांपासून या हरभराच्या गाठोड्या नेऊ हा, ह्या कोणत्यात आणते. काय माणूस आहे बापा, जिथच्या तिथंच मस्त गंज लावून ठेवत नाही. हे इकडल्या कोणत्यातला हरभरा हे इकडल्या कोणत्यात आणून गंज लावायला लावते. घामाचो करून गेलो. ऊन तर अशी तपून राहिली का बापा भल्लीच गरमी होऊन राहिली आज तर. अहो प्रीती, आज म्हणते आज पाण्याचा मोसम आहे. हा, म्हणून तर एवढी ऊन तपून राहिली. पाय ना, आज दुपारी चांगलं पाणीच येते. हा, भल्ली ऊन तपून राहिली ना, एवढी गरमी होत नाही. हा, ऊन तपते पण गरमी होत नाही एवढी. आता पूर्ण गरमी सहित ऊन तपून राहिली. हा, तर पाहिजे आज नक्कीच पाणी येते. पाणी गिनी नाही आला पाहिजे. हा, पाणी गिनी येऊन नाही तर आपली तर मजुरी पडून जायची नाही. हा, जमतेम 1-1:30 वाजला. हा, अर्ध्याच दिवसाची मजुरी द्यायचा होतो. पाणी नाही आलं पाहिजे बापा. घ्या हो बाया हो, आणा ना बक आणा ना लवकर तिथंच गोष्टी करून राहिल्या काय. हा, झालं नाही पाहिजे काय आज? अजून तो शांताराम येईन तर घनघन करन ना तो. आणा लवकर. आता आणून तर राहिलो बापा, आता अजून किती घाई ना आणा. हा, दौडू इथं ढेकलात पडायला लावता काय. हा, आणून तर राहिलो आता बरोबर. आता अजून किती याच्यापेक्षा घाईनं आणायचं राहिलं होता त्या. हा, तुम्ही सांगा बरं, अजून किती घाईनं आणायचं राहिलो. आणून तर राहिलो बा आता. आलो तेव्हापासून लागलंच आहे ना. पाणी नाही पेलो, काही नाही, तंबाखूही नाही खाल्ला अजून तर. हा, जा पाणी या ना पहिले, पाणी पाजून द्या मग करू काय आहे तर. हो ना, तर एक तर घामानं उन्हानं पूर्ण तोंड सोकून गेलं. जा पाणी आणा, मस्त बसू 5-1 मिनिट पाणी पिऊन, तंबाखू खाऊन लागू अजून पातीवर. जा आणा पाणी. आता एवढ्या वेळच्या पाणी नाही पेल्या ना, आता जेवणाच्या टायमातच पाणी पिऊन राहिल्या काय. आता अर्ध्या घंट्यानं जेवणच करू आता 2 वाजता. हा, घ्या बका आता. एवढ्यासाठी फालतू हलगर्जीपणा नका करा. शांताराम येईन तर अजून चिडचिड करा तो फालतू बिना कामाचा. कितीक राहिल्या हो बाया हो अजून? हा, कितीक राहिला अजून हरभरा उचलाचा? पाहून घेऊ प्रीती, जमतेमच नाव घेतलं बुढ्याचं ना, बुढा येऊन टपकून गेला बापा. किती लंबी उमर आहे हो या बुढ्याची, किती जगते अजून, 100 गाठते वाटते. तसा काय तो सैतानवाला येऊनच जाते, टपकूनच जाते. अहो काय पुसूर करून राहिल्या तुम्ही दोघीच जणी. मी म्हणतो कितीक राहिला अजून हरभरा? हा, कितीक राहिला अजून आणाचा? काही जास्त नाही राहिला आता शांताराम काका, काही जास्त हरभरा नाही राहिला आता. हे जे एवढी गंजी आहे की नाही, याच्या अर्धीच गंजी राहिली. बापा 2 वाजत आले, 2 वाजेपर्यंत तुमचे जमत्या अर्धीच गंजी झाली. हा, घ्या ना भक नीरा गोष्टीच करून राहिल्या. भक काम करा ना, चला घराकडे. तेवढंच काम घेऊन बसता काय आता दिवसभर?
अजून फालतू पाण्या पावसाचा मोसम आहे, पाणी गिनी आलं तर फालतू वापत होऊन जाईन ना. झाका झाका आणि हे करा आणि ते करा. हा फार दानवाडा होऊन जाईन पिकाचा, वर्षभराच्या पिकाचा. पाहून घ्या बरं ढग पाहून घ्या बरं कसे काळे काळे झाले. हा पल्ले ढग घुमून राहिले इकडच्या तिकडे. पक्क्यात पाणी येते आता. नाही येत ना हो पाणी शांताराम काकाजी, नाही येत पाणी. अहो काय नाही येत म्हणतो बाई, आजच तर सांगितलं आहे पाणी. हा पाणी सांगितलं आहे ना आज. ढग पाहून घे बरं किती काळे काळे झाले तर. झालं रे चालू शांताराम भाऊ, पाणी झालं चालू. हा काय इचिन ढगन गिगन इजान गिजा कडकडू कडकडू पाणी चालू झालं. हा आता तर होते तुया पूर्ण हरभरा ओला होते आता. हा एक काम कर, ताडपत्री की असेल तर घेऊन ये भका भका. बाई आहे आपण सगळे आहे, मी इथं गंजीवरच आहे. भका भक झाकझूक करून चाललो जाऊ घराकडे. आण लवकर ताडपत्री की असेल तर. बापा रे बापा, पार हरभरा ओला होते इचिन आता मावला. पार हरभरा ओला होते. कायची बहीण वर्षभराचं पीक पार एका मिनिटात खराब होऊन जाते त्या मायगीन. हा अरे झालं रे बा, हरभरा झाला आता आपला खरा. पया हो बापरे, पया पया पया. फालतू इथं काय ओला होता काय. चालो चालो प्रीती, चाल लवकर खोपडीत जाऊ तिथं. अरे शांताराम अन्न ताडपत्री की असेल तर अन्न भक भक इथंच ओला होत राहतं. माले ओला करत राहतं काय. अन्न ताडपत्री भक्कन घेऊन येऊन झाकून देऊ. ताडपत्री कुठं आहे का. हा दादाराव ताडपत्रीच तर नाही आणली म्या. हा हिची नसं काय माहीत आता पाणी येईन बा, पाणी येणच बा म्हणून एवढं चांगलं जोरदार पाणी येईन म्हणून. हा असं वाटलं येईन बा थोडंसा शितोड सातोड नऊनच तपत होती. तर ताडपत्री की काही आणलीच नाही म्या. बिना आता आपतच झाली बा. वर्षभर पिकाची एवढी काळजी करा लहान लेकरासारखं. हा थोडशा गलतीच्या आहे ना पाहून घ्या कसं होते. हा थांबून जाय, पाहतो काही खोपडी मोपडीत असं एखादी ताडपत्री फाडपत्री तर पाहतो. अमाय झालं व पाणी चालू. हा पाणी तर चालू होऊन गेलं. बापा बापा आता तर माझ्या हरभरा पार ओला होते. हा एक तर येईना ताडपत्री गिडपत्री काहीच नाही दिली हो. चाल चाल बाई चाल, राहू दे ते चहा काय होतं. पार घेऊन जातो तर ताडपत्री वावरात ना झाकायला लावतो त्याने. नाही तर पार हरभरा ओला व्हायचा होय हो आता. जा मग शांताबाई, ताडपत्री काय आहे तर घेऊन जा भका भका वावरात. एक तर येजाने खिजा कडकडून राहिल्या, झाडा फळाखाली उभी नको राहायचो. सारखी वावरात चालली जायचं लवकर लवकर. नाही एखाद्या पोट्याला पाठवून दे गावातून कोणाला. नाही कुठं फालतू दुसऱ्याच्या लेकराला पाठवत बसा. हा काही कमी जास्त झालं तर फालतू आपल्यावर नाव येते. चाल मी चालले जातो, ताडपत्री आहेच घरी घेऊन जातो बापा, झाकून घेतो. यानं नेली नाही ना काही नाही, घेऊन नाही जायला पाहिजे काय ताडपत्री. काय इजाने गिजा कडकडून राहिल्या. अमाय हो काय ढग कडकडून राहिले, मला तर भेव लागून राहिला बापा. चाल भका भका चालली जातो, देऊन देतो ताडपत्री द्यायला वावरात. घ्या व ताडपत्री घेऊन आली मी. घ्या भका भका टाकू लागा बरं त्याच्यावर ताडपत्री. हा नाही तर पूर्ण हरभरा ओला व्हायचा होय आपला. पार वर्षभराचं नुकसान होऊन जाईन आपलं एकाच दिवसात. हा घ्या, पार खराब होऊन जाईन तो हरभरा आपला. पाय बरं एवढ्या पाण्यात आली हो शांती तू. हा ताडपत्री घेऊन एवढ्या पाण्यात आली. पाण्यात आली म्हणजे हा आपलं पीक होईन ते, वर्षभराचं पीक होईन ते एका दिवसानं खराब करता काय. आणि तुम्हाला काय आठवण नाही आली का हो. हा घेऊन नाही येता आले तुम्हाला ते. हा ताडपत्री गिडपत्री काय तर घरून घेऊन या. 10 खेपा चक्कर मारायला लावता बिना कामाचं. एवढ्या पाण्यात आली ना आता मी ओली होत. पाहून घ्या बरं कशी काळजी राहते शेतकऱ्याच्या बायकाईले. हा तिकडे वावरात माल ओला होऊन राहिला तर भक्कन आल्या का नाही शांताबाई. हा ताडपत्री घेऊन घ्यावं. पाणी आलं तर ताडपत्री टाकून द्यावं म्हणून. आण शांता आण बरं ते. आण ताडपत्री आण बक टाकून देऊ. घे रे तात्या टाकू लाग बरं. घ्या बाया टाकू लागा बक चला मग घराकडे. बरोबर बांधजो का तात्या, बरोबर बांधजो बरं ते. हा ते दोरी फोरी बरोबर बांध. फालतू उडवाड नाही झाला पाहिजे. नाही तर पाहून घ्या पाणी अजून जोरदार चालू आहे, हवाही चालू आहे. हवा फळानं उडवाड होऊन जाईन तर पूर्ण पाल उडून जाईन, अजून ओला होऊन जाईन तो हरभरा. बरोबर बांधजो थोडंसं. घे लवकर लवकर तात्या. एकटा पाहून घ्या ढगानं फगन इजानं फिजा कडकडून राहिल्या. घे लवकर लवकर. थांब ना गा शांताराम, इथंची बहीण एकट्या पाण्यानं ओला होऊन गेलो, काही सुधरून नाही राहिलं. आणि त्याच्यातल्या याच्यावर घसर पसर होते माणूस. थांब थोडासा गडबड नको करू, बांधू दे मला. घ्या ना हो शांताराम भाऊ, घ्या ना बकन चाला लवकर. एक तर ओला होऊन राहिलो आम्ही. हा पाहून घ्या बरं किती पाणी चालू आहे. पाल करडा ओला होऊन गेलो ना. थांबा ना हो बाया जराशा. हा समजत नाही का तुम्हाला. इथं कास्तकाराचं मालाचं नुकसान होऊन राहिलं आणि तुम्हाला ओल्या व्हायचं पडलंय. हा जा तुम्ही, झाला तो पाल झाकून जा, चालल्या जा. अहो तसं नाही हो शांता काकू, आता पाहून घ्या बरं किती ओल्या होऊन गेलो. घ्या भका करा आणि चला घराकडे. सांगा मग जाऊ, आम्हाला कदर आहे ना बा कास्ताकाराची. अहो तर बस थांबून जा, 5 मिनिट झाला आता. संग मग कसा पालपूल बरोबर बांधायला लावू. हा खालतं अजून त्या तिकडे गोटे फोटे बांधा लागते. थोडंसं बरोबर बांधून करायला लावू आणि चला मग संग मग चाललो जाऊ घराकडे. बस आता झालंच आहे. आता हे फक्त आता 1-2च हे गोटे बांधाचे राहिले इथं. आणि हे काड्या फाड्या झोडपे फोडपे दे बरं का शांताराम. काड्या फाड्या झोडपे टाकून देतो याच्यावर, उडवाड नाही झाला पाहिजे. बरोबर थांब, जोडपे झाडपे आणून देतो तुले. टाक ते जोडपे त्याच्यावर ना, चल रप्पकन. फालतू इथं ओलं होत काही थांबू नको. एक तर इजान पिजा कडकडून राहिल्या. बापरे काय इजानं मिजा कडकडून राहिल्या हो, काय इजा चमकून राहिल्या. हा ढगे भल्ले वाजून राहिले बा दनन. चला लवकर लवकर पया इथून. फालतू काही इथं ओलं होतं काही बसाव नाही. शांताबाई फालतू इथं ढगाफगात इजा फिजात ओलं होत बसणं काही चांगलं नाही आहे. चला भक खोपडी गिपडीत काही नाही, डायरेक्ट घराकडे पया आता. हो आता काही हे पाणी थांबत नाही अर्धा 1 घंटा. आणि हे पाणी थांबल्यावर काय आता काम होत नाही. चला भक
एक तर तो शांताराम तिकडे हरभरा पाहायला गेला ना अजून आलाच नाही. हा एक तर येतं चाललं जाऊ तर अजून मग बोमलं म्हणून बाया चालल्या गेल्या म्हणून. काही नाही बोमलत तो, बाया चालल्या गेल्या आणि फालल्या गेल्या काही समजत नाही का त्याला. पाणी होतं काय वय, हा वातावरण पाहून घेणे किती इजान पिजा कडकडून राहिल्या. चला पया घराकडे बापा, चला पया. कुठं थांबता इथं फालतू ओलवत, एक तर इजानं पिजा कडकडून राहिल्या. पया रे बापा, काय ढग कडकडून राहिले. पया लवकर लवकर. बापा रे पाणी होऊन राहिलं. चला लवकर लवकर, इजानं पिजा भल्ल्या कडकडून राहिल्या. चला बापा लवकर लवकर. हा घ्या आपला तो थैला नोयला कोणत्या दुकानात ठेवला तर चला घरी. काही इथं थांबत नका बसा एवढ्या पाण्यात, काहीपर्यंत थांबत बसता. पाणीच चालू आहे ना, इजानं पिजा कडकडून राहिल्या. चला लवकर. अहो तर तूच तर वय बाजारले चला करत होती. घे ना कर ना आता बाजार. तुला पहिलेच म्हणू अहो घरूनच पाण्याचे ठेंब पडून राहिले होते. हा निघत होतो तेव्हा आपण घरून तेव्हा तुला म्हणून राहू दे आजचे दिवस, आज नाही जाऊ बाजारले. तूच तर वय बाजारले जाऊ करत होती. चला हो चला लवकर, मग करता ना गोष्टी. काय तिथं फालतू आता सुचून राहिल्या तुम्हाला गोष्टी. हा चला लवकर. सारे लोक दाना फान होऊन राहिले, सगळे बाजारातले लोक इकडे तिकडे पळून राहिले. हा कोणी कुठं लपून राहिलं, कोणी कुठं लपून राहिलं, आणि तुम्हाला गोष्टी सुचून राहिल्या. चला लवकर लवकर, चला घराकडे जाऊ आता. हो चाल ना तो. नाही तुला सांगून राहिलो पाण्याचं वातावरण घरीच होतं तरी तू पाण्या बाजारले जायसाठी तर झालती. घे आता होऊन राहिलं ओली चांगली. अव वला वाचं नाही पण इजाने गिजा ढगन गिग पाहून घ्या बरं किती कडकडून राहिले जोऱ्या जोऱ्यात. हा मग इथंच राहता काय वले होत. चला लवकर लवकर घरी चाललो जाऊ. सारे लोक इथं दानोपान झाले इकडच्या तिकडे. कास्तकाराचं भाई नुकसान होते हो अशा अवकाळी पावसाच्या ह्याच्यात तर. हा बिना कामाचं जेव्हा पाऊस पाहिजे तेव्हा येत नाही, आणि ज्या टायमात पाऊस नाही पाहिजे त्या टायमात अलबत करून येते. हा बिना कामाचं किती नुकसान होते कास्तकाराचं. कोणाचा आता गहू सोंगणं आहे, कोणाचा हरभरा सोंगणं चालू आहे, कोणाच्या गंजा फंजा मारून उभ्या आहे, कोणाच्या मशीन मधून काढणं चालू आहे, आणि फालतू नुकसान होते कास्तकाराचं. पण काय करायचं राहिलं आता त्याच्यात. हा लोक म्हणते लसण महाग झाले, टमाटे महाग झाले, सस्ते पाहिजे असं नुकसान होते भाऊ कास्तकाराचं. काय करता मग आता त्याला आपण बी काही करू नाही शकत. आता निसर्ग येतो, आपण थोडी म्हणावं नको येऊ रे बाबा तो नाही येणार, त्याला यावाचा ती नसतो. बरं मित्रांनो, तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो.